एसटी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. राज्य परिवहन महामंडळातील उपक्रमातील एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आगारात 25 तर मुंबईत 100 खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येतील. या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना केली आहे. तसेच गुजरात आणि कर्नाटकची परिवहन सेवा चांगली सुविधा देत असून त्यामध्ये तिथे जाऊन पाहणी करून आपल्या तेथेही तसे बदल करण्यात येतील, असेही ते म्हणाले आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना या उपक्रमाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात दाखल झालेल्या 17 बसगाड्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना माफक अपेक्षा पूर्ण केल्या तर ते नागरिकांना अधिक चांगली सुविधा देऊ शकतील. त्यामुळे त्यांच्या विश्रांतीसाठी व्यवस्था, अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर सुविधा पुरवण्यावर भर द्यायला हवा, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.